मस्त आपले बटाटा साबुदाणा चकली तयार झालेली आहे, बघू शकता. ही आहे आपण केलेली 2 किलोची साबुदाणा चकली. आता मस्त मी तुम्हाला तळून दाखवतो. छान आपल्या वाळून झालेल्या आहेत चकल्या, बघू शकता. अशा वाळून झालेल्या आहेत. आता आपण तळू. मस्त चकल्या तयार झाल्या, बघू शकता. मस्त अशा चकल्या तयार बघू शकता. आता हे पण आपण इथं ना 1 किलो ना साबुदाणा घेतलेला आहे. आता संध्याकाळीचा भिजत घालायचा आहे आपल्याला. आता इथं मी काय करते, गरम पाणी घेतलं आहे. आता आपल्याला जेवढा आपण साबुदाणा 1 किलो घेतो तेवढं पातेलं भरून आपल्याला पाणी ठेवायचं आहे. आणि अगोदर ह्याला गरम पाण्याने धुवून काढायचं. नंतर अजून आपल्याला त्यात गरम पाणी ओतायचं आहे. आता हे सगळं वरची घाण वगैरे सगळी आपण काढून घेऊ. आता चांगलं धुवून घेऊ स्वच्छ. असं घाण काय असते ना, कचरा वगैरे सगळा ह्यात सगळं पाणी काढून घेऊ. गरम पाण्याने धुवून घ्यायचं आहे शाबू आपल्याला. आता हे सगळं मी काढते. आता हे जेवढं आपण शाबू सण घेतलं 1 किलो पातेलं तेवढंच भरून आपल्याला शाबू सणासाठी भिजत घालायचं आहे. भिजाय घालायचं आहे शाबू सण. आता जेवढं शाबू सणाचं तेवढं पाणी त्या प्रमाणात भिजत घालायचं. वर थोडं पण ठेवायचं नाही. हा रात्रभर शाबू आपल्याला छान आपल्याला भिजत ठेवायचा आहे आता 4-5 तासासाठी. चला तर मग आता हा आहे माझा सकाळचा व्हिडिओ. रात्रभर शाबू भिजत घालतात. हे तर मी ना काय 1 किलो शाबूसाठी 2 किलो बटाटे घेतले आहेत. हे छान आपल्याला आता उकडून घ्यायचे आहेत. हे प्रमाण एकदम मापात आहे. खूप छान होतात, खुसखुशीत खमंग अशा लागतात चकल्या. कडकडीत लागत नाही, एकदम मऊ लागते. तर आता चला इथं मी आता उकडून घेते हे बटाटे चांगले. बरोबर 2 किलो बटाटे घ्यायचे. 1 किलो साबुदाण्यासाठी 2 किलो बटाटे. आता हे मी कुकरला लावून घेते. तोपर्यंत आता हे आपले बटाटे शिजून झालेले आहेत. आता ह्याला मस्त गार करायला ठेवू तोपर्यंत. आता बघू शकता आपण रात्र भिजत घातलेल्या शाबूचा किती छान फुगलेला आहे, बघू शकता. एकदम मऊ आणि छान झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्यात फक्त 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून आता ह्याला वाफ द्यायची आहे. तोपर्यंत इकडे आपण काय करू, बटाट्याची सारी साल काढून घेऊ. आता बटाटे मस्त आहेत ना उकडून घेतलेले आहेत. आता इथं मी ना 1 किलो शाबूसाठी ना इथं मी 2 किलो ना बटाटे उकडून घेतलेले आहेत. आता मस्त ह्याची साल वगैरे सगळी काढलेली. आता आपल्याला काय करायचं आहे, रात्रभर आपण भिजत घातलेलं आहे थोडंसं गरम पाणी करून, तुम्हाला दाखवलं मी. आता हे आपल्याला ना छान ह्याच्यात ना 1 ग्लास पाणी टाकून हे वाफलून घ्यायचं आहे आपल्याला शाबू सांडून. चला तर बघू आपण इकडं. आता हे जवळ आता इथं मस्त गॅस लावून घेतला. आता हे असं ठेवायचं. आता हे आपण ना चांगलं भिजले. ह्याच्यात फक्त आपल्याला 1 ग्लास ना पाणी टाकून ह्याला थोडंसं वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे आपली साबुदाण्याची चकली जास्त छान फुगते. इथं मी ना 1 ग्लास हा घेतला, एवढंच टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आता ह्याला वाफलून घ्यायचं आहे साबुदाणा. थोडंसं लागलं म्हणून ना इथे मी अजून अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं. आता एवढं मापात झालं आपल्या 1.5 ग्लास पाणी. हे छान आता आपल्याला मस्त वाफून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही वाफलं ना तेवढं साबुदाणा चकली आपली ना छान फुगते. रंग चेंज नाही होत ना तोपर्यंत ह्याला वाफरून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं. आता मी ना ही खिसणी घेतली आहे. हा असा बटाटा घेतला आहे. आपल्याला हे काय करायचं, असं खिसून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याच्या गाठी पडत नाहीत. बघू शकता. इथे मी आता सगळं खिसून घेते आता बटाटा. मस्त आपलं आता साबुदाणा वाफलं ते मस्त झाला. आता छान वाफलं आलं. आता मस्त आपण बटाटा इथे ना खिसून घेतलाय, बघू शकता. आता त्यासाठी इथं हिरवी मिरची घ्यायची. तुम्हाला आहे ना लाल तिखट घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, म्हणजे वाळली मिरची बारीक करून. तुम्ही हिरवी मिरची घेतली आणि थोडंसं मीठ टाकते बारीक होण्यासाठी. आता मस्त ही मिरची वाटून झालेली आहे, साईडला ठेवू 5 मिनिटं. मस्त आपला साबुदाणा आपण वाफून घेतला. आपण
त्यात टाकून घेऊ आता हे हिरवी मिरची टाकून घातली त्यात. चवीपुरते ना आता मीठ टाकून घ्यायचं आपलं. आता हे आपल्याला ना छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे एकजीव करायचं आहे आता. आता मी हातानेच घेते मिक्स करून पटपट. बघू शकता मस्त पीठ झालेलं आहे. बघू शकता आपलं चकलीचं. बघा असं झालं पाहिजे वर या चकलीच्या. बघा हे असं बघू शकता. इथं बघू शकता आता चकली. मस्त आता मी इथे चकल्या घालून घेते. बघू शकतो खूप छान होतात असं साबुदाणा चकली. ऊन पण खूप लागते आता. बघू शकतो ते फोटो काढला. आता आपल्या चकल्या झालेल्या आहेत. बघू शकता इथं. आता ह्याला आपल्याला ना कडकडीत 2 दिवस उन्हात चांगल्या कडक वाळवायच्या आहेत. तुम्हाला आता ह्या चांगल्या कडकडीत उन्हात वाळल्या ना मग दाखवते सगळ्या. आणि मग असं तुम्हाला तळून पण दाखवणार आहे. मस्त अशा साबुदाणा चकली झालेली आहे. एकदम आपली बघू शकता पांढरी शुभ्र अशी चकली झालेली आहे. छान मस्त आपली बटाटा साबुदाणा चकली तयार झालेली आहे. बघू शकता ही आहे आपण केलेली 2 किलोची साबुदाणा चकली. आता मस्त मी तुम्हाला तळून दाखवतो. छान आपल्या वाळून झालेल्या आहेत चकल्या. बघू शकता अशा वाळून झालेल्या आहेत. आता पण तळू मस्त चकल्या तयार झाल्या. बघू शकता मस्त अशा चकल्या तयार बघू शकता. चकली